सध्याच्या काळात दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस देणारे आपल्याला ढग या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहेत। आपण पाहू शकता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस सध्याच्या काळात होत आहे। त्याच काळात विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत आणि मुसळधार पावसाचे ढग या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे। जर आपण हवामान प्रणालीसंदर्भात तुम्हाला माहिती दिली तर आपल्या महाराष्ट्राचा जवळपास एक वेल मार्क लो प्रेशर सध्या बनलेला आहे, जो की आता रायगड आणि सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे आणि याचा परिणाम स्वरूपात चक्रीसारखा वारा आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये आज मुसळधार पावसाचा दिवस असणार आहे। कारण काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते। येणाऱ्या 27 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने कमी दाब पाहायला भेटू शकते आणि याचा इंटेन्सिफिकेशन समोर होणार आहे का हे आपण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच देणार आहोत, यावर अपडेट। तसंच पुढील 1 किंवा 2 दिवसांमध्ये केरळच्या भागांमध्ये आपल्याला मॉन्सूनचा पाऊस पाहायला भेटू शकते। मॉन्सून केरळच्या भागांमध्ये येण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत चाललेली आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात सकाळचे 8:30 होत आहेत आणि सकाळी आपण पाहू शकता राज्यामध्ये काही भागात, खास करून आपण जर विदर्भातील ही रेडार इमेज बघितली तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल उमरेड आणि त्याचा दक्षिणवर्तीच्या भागांमध्ये पाऊस होत आहे। नागपूरचा हा जो काही दक्षिण भाग आहे मुसळधार पाऊस होत आहे। भंडारामध्येही मुसळधार पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये। इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाचे आपल्याला सरी पाहायला भेटत आहेत। एकंदरीतच गोंदियामध्येही या सकाळपासून पाऊस होत आहे। तसंच इकडे वर्ध्यामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे सरी हिंगणघाट आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे। तसंच अमरावतीमध्येही तुरळक ठिकाणी काल रात्री उशिरा हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटलेले आहेत। अकोला आणि वाशिममध्ये हलक्या पावसाचे सरी काल रात्री उशिरा आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आणि आज सुद्धा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। खास करून पूर्वी विदर्भामध्ये आज मुसळधार पाऊस सकाळपासून आपल्याला पाहायला भेटत आहे। सध्याच्या काळात दक्षिण पश्चिमचा भाग जर आपण बघितला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पुण्याच्या भागात सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाऊस होताना दिसत आहे। इथे शिक्रापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये लाईट रेन दिसत आहे। चाकणच्या भागातही लाईट रेन दिसत आहे। महाड आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस दिसत आहे। सासवडच्या भागात आणि वलीच्या भागातही आपल्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी आज सकाळपासून पुण्याच्या भागांमध्ये दिसत आहे। चिपळूणच्या भागातही आज आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग जर आपण बघितला तर तुम्ही या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता। इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागांमध्ये जबरदस्त पाऊस होत आहे। राजापूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये इकडे संगमेश्वर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होत आहे। तसंच रत्नागिरीमध्ये सकाळपासून तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे। काही भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे, काही भागांमध्ये हेवी रेनफॉल तर काही भागांमध्ये मॉडरेट रेनफॉल आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। तसंच आपण मलकापूरचा भाग बघितला तर या भागातही सकाळपासून पाऊस होत आहे। कोरेगावच्या भागातही पाऊस होत आहे सकाळपासून। पुणेचा हा जो काही भाग आहे, तसंच इथे आपण जर साताराचा भाग बघितला तर या भागातही पाऊस होत आहे। लोणारच्या भागातही पाऊस होत आहे। जेजुरीमध्येही काही ठिकाणी पाऊस होत आहे। तसंच अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे। बाणसमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी आपल्याला तर काही ठिकाणी मध्यम पावसाची सरी या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे। जर आपण आणखी काही भाग बघितला नाशिकचा तर इथे गोटीच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे। मनमाडच्या भागात तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी मॉडरेट रेन आपल्याला इथे दिसत आहे। बाकी आपल्या विदर्भामध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि विदर्भामध्ये खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया आणि त्याचा लगतवर्तीच्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकता या इमेजमध्ये सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती काही भागांमध्ये हेवी रेनफॉल सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे। आज दिवसभरात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता आज राज्यातील दक्षिण पश्चिम भाग या भागामध्ये सर्वाधिक पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत आहे। रत्नागिरी, राजापूर, चिपळूण या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासांमध्ये सांगली, कराड,
तसंच बारामती या भागात तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकते। रत्नागिरीमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे। तसंच इकडे सांसरंतवाडी आणि पांजीचा भागातही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। गोरेगावपर्यंत आज अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता आपल्याला इथून दिसत आहे। तसंच जालना, अहिल्यानगर, चिखली, तसंच इकडे अकोला, वाशिम, अचलपूर, वारूड, तसंच नागपूरमध्ये कोंढाळी, उमरेड या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे। भंडारामध्ये गोंदिया आणि या संपूर्ण भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे। देसाईगंज या भागातही मुसळधार पाऊस काही तासासाठी आपल्याला पाहायला भेटू शकते। उमरखेड, नंदेड या भागातही मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। लातूर, उदगीर या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते। सोलापूरच्या भागातही मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासांमध्ये पाहायला भेटू शकते। एकंदरीतच राज्यामध्ये आज मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे। पूर्वीपासून पश्चिमी विदर्भापर्यंत आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। मराठवाड्यामध्येही आज मुसळधार पाऊस पडणार आहे। नांदेडपासून धाराशिव आणि सोलापूरचा दक्षिण भागांपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे आणि दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये आज आपल्याला अतिवृष्टी होताना दिसू शकते अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। पुढच्या 24 तासाचा जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढच्या 24 तासांमध्ये पूर्वी विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार काही भागांमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते असा हा मॉडेल आपल्याला दाखवत आहे। काही भागांमध्ये हलका पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते। त्याच काळात सातारा, रत्नागिरी, कोल्हापूरमध्येही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार ते 1-2 ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होणार आहे। पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाऊस पडणार आहे। सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे। नांदेड, लातूर, धाराशिवपर्यंत आज पाऊस होणार आहे। तसंच इकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिम तसंच यवतमाळपर्यंत आज वर्धा आणि इकडे अमरावती या संपूर्ण भागामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच जळगावच्या भागातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकते। इकडे नांदेडपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। नाशिकमध्येही आज पाऊस होण्याची शक्यता। एकंदरीतच राज्यामध्ये आज पावसाळी वातावरण दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे। अनेक भागामध्ये आज पाऊस होणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा संकट आपल्याला आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचा दिसत आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच। सतर्क राहा, ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये आणि हवामान केंद्राकडून जे पण अपडेट्स येतो त्यावर लक्ष ठेवून राहा। तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।